नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती मुंबईसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेले आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे ऑल जीएमसी भरतीसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स. तर फ्रेंड्स, तो व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला नसेल तर एकदा जा माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की स्टडी कशी करायची, कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. त्यासाठी तो व्हिडिओ एकदा नक्कीच पहा. त्यानंतरच या व्हिडिओमध्ये या. आपण जनरल नॉलेजचे सर्व टॉपिक्स हे कव्हर करत असतो. फक्त अंकगणित, मराठीचे पण करत असतो, इंग्लिश या विषयाचे आपण करत नाही. त्यासाठी त्यामध्ये मी ओनली टॉपिक्स दिलेले आहेत. तर त्या टॉपिक नुसार तुम्ही स्टडी करा, जेणेकरून एक्झाम तुम्हाला सोपी जाईल. तर आज आपण जीएमसी भरती जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स घेऊयात, जीएमसी भरती मुंबईसाठी. ओके, तर पण फ्रेंड्स, तो व्हिडिओ एकदा नक्कीच पहा, तुम्हाला कळेल स्टडी कोणकोणत्या टॉपिक वरती करायची. ओके, चला क्वेश्चन नंबर 1 आहे, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला वेली अक्कुलम सरोवर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी तमिळनाडू. जर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ. आणि पुढे कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन्स हवे आहेत हे सुद्धा कमेंट करा, कारण मी तुमच्या कमेंट नुसार पुढचे व्हिडिओ घेऊन येत आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 आहे, डेंग्यू ताप प्रामुख्याने कोणत्या डासांच्या प्रजातीद्वारे पसरतो? ऑप्शन ए एडस इजिप्त, ऑप्शन बी अनोफिलस टिफेन्सी, ऑप्शन सी क्युलेक्स पाइपियन्स, ऑप्शन डी एडिस अल्बोपिक्टस. तर आपल्या दुसऱ्या क्वेश्चनचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए एडिस इजिप्त. तर क्वेश्चन नंबर 3 पाहूया. क्वेश्चन नंबर 3, मध्ययुगीन शहर तुगुंबुलाक आणि ताशबुलाक कोणत्या देशात अलीकडे सापडली आहेत? ऑप्शन ए कझाकस्तान, ऑप्शन बी उझबेकिस्तान, ऑप्शन सी तुर्कमेनिस्तान, ऑप्शन डी किर्गिझस्तान. कसले नाव आहेत? तर आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उझबेकिस्तान. एकदा परत क्वेश्चन वाचूत. मध्ययुगीन शहर तुगुनबुलाक आणि ताशबुलाक कोणत्या देशात अलीकडेच सापडली आहेत? ऑप्शन ए कझाकस्तान, ऑप्शन बी उझबेकिस्तान, ऑप्शन सी तुर्कमेनिस्तान, ऑप्शन डी किर्गिझस्तान. क्वेश्चन नंबर 4, तांदूळ गिरण्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सरकारने अलीकडे कोणते मोबाईल ऍप लॉन्च केले आहेत? ऑप्शन ए एफसीएल ट्रान्सपरन्सी ऍप, ऑप्शन बी एफसीएल तक्रार निवारण प्रणाली, ऑप्शन सी तांदूळ गिरण्यांचा तक्रार पोर्टल, ऑप्शन डी पंजाब तांदूळ तक्रार ऍप. तर आपल्या चौथ्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तक्रार निवारण प्रणाली. क्वेश्चन नंबर 5, 2025 मध्ये UNFCCC COP 30च्या यजमानपदाचे देश कोणते आहेत? 2025 मध्ये UNFCCC COP 30च्या यजमानपदाचे देश कोणता आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी फ्रान्स. तर आपल्या पाचव्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्राझील. क्वेश्चन नंबर 6, भारताच्या पहिल्या कर्करोग जीनोम डेटाबेसची स्थापना कोणत्या संस्थेने कर्करोग संशोधनासाठी केली आहे? ऑप्शन ए IIT बॉम्बे, ऑप्शन बी IIT कानपूर, ऑप्शन सी IIT रोरके, ऑप्शन डी IIT मद्रास. तर आपल्या 6व्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी IIT मद्रास. क्वेश्चन नंबर 7, मिसिंग जमात प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यामध्ये आढळते? ऑप्शन ए आसाम आणि अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी मणिपूर आणि त्रिपुरा, ऑप्शन सी झारखंड आणि बिहार, ऑप्शन डी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम आणि अरुणाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर 8, फेब्रुवारी 2025 मध्ये सायक्लोन गारान्सने कोणत्या फ्रेंच विदेशी प्रदेशाला तडाखा दिला? ऑप्शन ए ग्वाडेलूप, ऑप्शन बी ला रेयुनियन, ऑप्शन सी गयाना, ऑप्शन डी मायोट. तर आपल्या 8व्या क्वेश्चनचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ला रेयुनियन. क्वेश्चन नंबर 9, सुखना वन्यजीव अभयारण्य कोणत्या शहरात आहे?
ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी शिमला, ऑप्शन सी भोपाळ, ऑप्शन डी चंदीगड. चंदीगड. तर आपल्या 9व्या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चंदीगड. शेवटचा प्रश्न पाहू. सगाईंग फॉल्ट हा प्रमुख सक्रिय टेक्टॉनिक सीमा कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी म्यानमार. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी म्यानमार. तर फ्रेंड्स, आज आपण 10 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. पुढचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स लवकरात लवकर येतील. भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत